विद्यार्थ्यांवरच्या आंदोलनानंतर लाठीचार्ज नंतर काँग्रेस आक्रमक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींच्या नेतृत्वात गेल्या 2.5 तासांपासून आंदोलन. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, लाठीचार्जची चौकशी आणि अधिवेशनात चर्चा. विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या सरकारकडे 5 मागण्या. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांच्या भेटीसाठी विरोधी पक्षातल्या नेत्यांची रीघ. शरद पवार खासदारांसह तितकेंच्या भेटीला, तर अरविंद केजरीवालांनीही जंतर मंतरवर साथ दिला, आंदोलनाला पाठिंबा. उद्धव ठाकरे उद्या दिल्लीतल्या जंतर मंतरवर जाऊन आंदोलकांची घेणार भेट. आंदोलनाला पाठिंबा देत करणार विद्यार्थ्यांशी चर्चा. सरकार मानसिक रुग्ण झालेलं आहे. दिल्लीतल्या आंदोलनावरून राज ठाकरेंची सरकारवर टीका. काही राजकीय पक्ष ज्यांना त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे, असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का, असाही प्रयत्न करतात. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांवर निशाणा. सगळे काही एका दिशेने चालणारे, एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत. हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर सडकून टीका. त्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे. इंडिया आघाडी अतिरेक्यांसारखी स्थिती निर्माण करते. आतंकवाद्यांकडनं लोकशाही मार्गानं सरकारनं उत्तर द्यावं. विद्यार्थी आंदोलनावर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांना धारेवर धरले आहे. पाहुयात राज ठाकरेंनी काय पोस्ट केली आहे ती. तर राज ठाकरेंनी काय म्हटलंय ते ऐकूयात, ते बघूयात. सरकारने सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला त्यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज हे पाहून हे सरकार मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. अशा शब्दात ठाकरेंनी टीका केली आहे. मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की त्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतः अपयश वाटत आहे. माजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे ती परीक्षा पे चर्चा इत्यादी करताना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा, त्यांच्या मागण्या रास्ता करा आहेत. आणि धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा आहे. 2018-19 पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकारबद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार, पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगतो हे तुम्हाला समजेल. आज सर्वांनाच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठिंबा आधीपासून होता आणि यापुढेही राहील. आंदोलनाचं चिरडण्यात कुठलाही पुरुषार्थ नसतो, तर आंदोलन होऊन देण्यात आणि झालंच तर सामंजस्याने सोडवण्यात खरा मोठेपणा असतो. मोठेपणा सर्वोच्च व्यवस्थेने दाखवण्याचा असतो. हे भान अजून सुटलेलं नाही. हे दाखवण्याची संधी गमावू नये. तर कालचा दिवस हा भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातला सर्वात काळा दिवस असल्याची जळजळीत टीका मनसे नेते अमित ठाकरेंनी केली आहे. सोमवारी दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याविषयी पत्रकार परिषद घेत अमित ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. आपल्या देशाच्या राजकारणातला सगळ्यात काळा दिवस आहे. डार्केस्ट डे आहे आपला. त्या दिवशी पण बोललो. मला माहिती आहे तुम्हाला पण कुठेतरी वाटतंय आपल्या डोक्यात की हे आपलं लोकशाही कुठेतरी आपली हलते आहे. ह्या लोकांना सत्तेचा माज डोक्यात गेलाय.
आणि असा माज काय हे मला कळत नाहीये. कारण शेवटी 29ला आमच्या हातात असणार आहे तुम्हाला बसवायची तिकडे ताकद की नसणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलंय त्यांची तुम्ही ही परिस्थिती केली आहे. दिल्लीच्या एका काठीमध्ये तुम्ही खिळे घुसवले होते पोलिसांनी. मला माहित नाही तुमच्याकडे आलाय की नाही. तो खिळे घुसवले होते आणि त्याच्याने मारत होते लोकांना. हे दहशतवादी आहेत, हे आतंकवादी आहेत. नीटच्या पेपर लीकमुळे 20 मुलामुलींनी आत्महत्या केली आहे. त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. त्याला तुम्ही खिळे घुसवून लोकांना मारताय. ही कुठची परिस्थिती आणून ठेवली आहे तुम्ही. नाही त्या काळात आता मला 3 वर्षात काय परिस्थिती असेल मला माहित नाही. हे काहीतरी क्रिएट करतील. पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की भरकटू नका. हे विषय लक्षात ठेवा. ते 4 वर्ष तुमची मारतात आणि 1 वर्ष तुमच्या प्रेमात असतात. खरे दहशतवादी ही सरकार आहे. आणि हे आता देशभर पेटणार एवढंच मी तुम्हाला सांगतो. तर दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून आता राजकारण चांगलंच तापलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून आता विरोधकांवर सडकून टीका केली आहे. सोमवारी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तीव्र आंदोलन केलं. या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. आता या आंदोलनाचे महाराष्ट्रातही राजकीय पडसाद उमटले आहेत. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची राळ उडवली आहे. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर बोचरी टीका केली आहे. याचा अर्थ असा आहे की सगळे काही एका दिशेने चालणारे एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत. हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. आणि काही राजकीय पक्ष ज्यांना त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असाही प्रयत्न करतायत. आता दिल्लीमध्येही जे आंदोलन झालं अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भासता येईल हा प्रयत्न करतायत. अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत. ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशा प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. पोलिसांच्या गाड्या फोडणं असेल, गाड्या उलटवणं असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या. तर नीट परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या 21 विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच जंतर मंतर नवी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी डोंगरीत आंदोलन करण्यात आलंय. तर संकेत वरख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या आहेत लाईव्ह. संकेत, काय अपडेट आहे सध्या? आपली उपस्थिती कुठे आहे आणि तिथे कशा पद्धतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात येते? आपण जर पाहिलं तर मी सध्या डोंगरी भागामध्ये आहे मुंबईच्या आणि इथे नीट पेपर लीक नंतर खरं तर काही ज्या मुलांनी आपला जीव गमावला होता त्या मुलांना त्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून इकडे जे आहे ते एक श्रद्धांजली सभा घेण्यात आली होती. आणि त्याचनंतर इकडे जे गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतरवरती जे आंदोलन होत आहे त्या संदर्भात कुठे निषेध व्यक्त करणाऱ्या इकडे जे आंदोलन छोटंसं करण्यात आलं होतं. खरं तर आपण या भागात जर पोस्टर पण पाहिलं तर दडपशाहीचा तीव्र निषेध असं त्या पोस्टरवरती लिहिलं होतं. आणि त्या पोस्टरवरती जे आहे ते कालचे फोटोज पण आपण तिकडे लावलेले पाहू शकतो की आपण पाहिलं की काल जंतर मंतरवरती मोठ्या प्रमाणात जो लाठीचार्ज करण्यात आला होता. त्या लाठीचार्जच्या विरोधात तिथे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. त्यासोबत एक श्रद्धांजली सभा देखील घेण्यात आली होती. मात्र श्रद्धांजली सभा इथे पार पडल्यानंतर जे पोस्टर फाडले गेले आणि निषेध व्यक्त केला गेला त्यावेळेला आपण पाहिलं की डोंगरी पोलिसांनी या आंदोलकांना जे आहे ते सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि सध्या डोंगरी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. मुंबईत ठिकठिकाणी आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून CJP असेल किंवा इतर पक्ष असतील यांच्या मार्फत आंदोलन पुकारलं जातं. हे देखील आंदोलन बघायला गेलं तर शिवसेनाचे ठाकरे गट आहे, ठाकरे गटाचं हे आंदोलन होतं. रविवार देखील ठाकरे गटाकडून
जे आहे शिवाजी पार्क परिसरामध्ये आंदोलन पुकारण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता हे ठिकाणी आंदोलन ठाकरे गटाकडून हाती घेण्यात आलं होतं. मात्र आंदोलन सुरू होताच पोलिसांनी जे आहे ते आंदोलकांना डिटेल म्हणजेच ताब्यात घेतलेलं आहे आणि सध्या डोंगरी पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे. धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.